भौतिक प्रकृतीरूपी समुद्राला पार करण्यास पात्र आहेत, कारण विशुद्ध भक्त पैलतीरी जाताना नौकेला आपल्यासोबत घेऊन जात नाहीत. तेव्हा कोणी नौकेकडे जातो तेव्हा अज्ञानरूपी घोर समुद्र अंकुचित होऊन गोखूर जिहातील जळा इतका लहान होतो. म्हणून भक्तांना नौका पैलतीरावर घेऊन जाण्याची आवश्यकता नसते. ते तात्काळ समुद्र पार करून जातात. थोर साधू संत बद्ध जीवाविषयी दयाळू असतात, म्हणून नौका अद्यापि भगवत चरणाशी नांगरलेली आहे. कोणी कधीही त्यांच्या चरणांचे चिंतन करू शकतो आणि त्या योगी भौतिक अस्तित्वरूपी अथांग सागर पार करू शकतो. समाधी शब्दाचा अर्थ भगवंताच्या चरणकमळाचे एकाग्र चिंतन असा आहे. चरणकमळ भगवद्पाकडे संकेत करतात. निराकारवाद्यांना भगवंताच्या चरणकमळाचा बोध होत नाही आणि म्हणून त्यांचा चिंतनाचा विषय हा निराकार असतो. देवता याविषयी अनुभवी निर्णय वर्तवितात. शून्यावर किंवा निराकारावर ध्यान करण्यास स्वारस्य घेणारे साधक अज्ञानरूपी समुद्र पार करून जाऊ शकत नाहीत. असे लोक केवळ स्वतःला आपण मुक्त झालो आहोत असे मानतात. हे कमलनयन प्रभो, त्यांचे ज्ञानच प्रदूषित आहे, कारण तुमच्या चरणकमळाचे ध्यान करण्यात ते अयशस्वी झाले आहेत. अशा उपेक्षात्मक वृत्तीमुळे निराकारवादी जरी अव्यक्त साक्षात्काराच्या स्तरापर्यंत उन्नत झाले तर ते बद्ध जीवनाच्या भौतिक मार्गावर पतित होतात. निराकारवादी साधक कठोर त्याग, तपस्यादी साधनेपर्यंत ब्रह्मज्योतीत किंवा ब्रह्माच्या निराकार अस्तित्वात स्वतःला विलीन करतात, परंतु त्यांची मने भौतिक प्रदूषणापासून मुक्त नसतात. त्यांनी केवळ भौतिक विचारसारणीचा त्याग केलेला असतो. त्याचा अर्थ ते मुक्त झाले आहेत असा होत नाही. अशा रीतीने ते पतित होतात. भगवद्गीतेत म्हटले आहे की निराकारवाद्यांना आत्यंतिक ध्येय प्राप्तीमध्ये अपार क्लेश सोसावे लागतात. श्रीमद भगवद्गीताच्या प्रारंभी असेही म्हटले आहे की भगवंताच्या प्रेममय सेवेविना कोणीही फलासक्त कर्माच्या बंधनातून मुक्त होत नाही. या संदर्भात भगवान श्रीकृष्णांचे गीतेत आणि महर्षी नारदांचे श्रीमद भागवतात कथन आहे. असेच येथे सुद्धा देवता त्याला अनुमोदन देतात. ज्यांनी भक्ती मार्गाचा अंगीकार केलेला नाही त्यांना ज्ञानाच्या आत्यंतिक हेतूच्या जाणीवच नाही आणि म्हणून ते तुमच्या कृपेपासून दूर आहेत. परमेश्वराला निराकार समजणारे लोक स्वतः मुक्त झाल्याचे केवळ मानतात, परंतु भगवंताच्या रूपाविषयी त्यांना वास्तविक कोणताही प्रेमभाव असत नाही. त्यांचे असे म्हणणे असते की श्रीकृष्ण जेव्हा धर्तीवर अवतरतात तेव्हा ते भौतिक शरीर धारण करतात, म्हणून ते श्रीकृष्णांच्या दिव्य रूपाचा आव्हेर करतात. भगवद्गीतेतही हेच सांगितलेले आहे. अवजानंती मम मूढा, भौतिक कामवासनेवर विजय प्राप्त करून पुढे मुक्तीच्या बिंदूपर्यंत जाऊन देखील निराकारवाद्यांचे पतन होते. केवळ ज्ञान व्हावे म्हणून ते प्रत्येक गोष्ट जाणण्याचा प्रयास करतात, परंतु भगवत भक्तीचा स्वीकार करत नाहीत आणि म्हणून त्यांना इच्छित पूर्णत्व प्राप्त होत नाही. त्यांनी उठविलेले क्लेश हेच त्यांची मिळकत असते. भगवतात असे स्पष्ट म्हटले आहे की ब्रह्मानुभूती ही सर्व काही नव्हे. ब्रह्मानुभूतीमुळे आसक्तिरहित आनंद आणि मनशांती मिळण्यात सहाय्य होईल, परंतु या स्थितीनंतर भक्तिमय सेवेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावर उन्नत झाल्यावर जो भगवंताच्या प्रेममय सेवेत भक्ती संलग्न होतो त्याला भगवंताच्या संगतीत शाश्वत निवास करण्यासाठी भगवंताच्या दिव्य धामात प्रवेश मिळतो. हा भक्तीचा परिणाम आहे. भगवत भक्तीचे निराकारवाद्यांप्रमाणे कधीही पतन होत नाही. भक्ती मार्गातून भक्तांचे यदाकदाचित पतन जरी झाले तरी आपल्या प्रभूंशी त्यांची स्नेहशक्ती असतेच. भक्ती मार्गावर त्यांच्यासमोर अनेक प्रकारचे अडथळे
येतीलही, परंतु ते सहजपणे कोणतेही भय न बाळगता त्यांच्यावर विजय मिळवतात. त्यांच्या शरणगतीमुळे श्रीकृष्णांचे संरक्षण मिळण्याची त्यांना शाश्वती असते. भगवंताने भगवद्गीतेत वचन दिलेले आहे, नमे भक्त प्रणयशती, माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. प्रभो, या भौतिक जगातील अखिल प्राणी मात्र्यांच्या कल्याणार्थ तुम्ही आपल्या मूळ शाश्वत मंगलमय विशुद्ध रूपात अवतीर्ण झाला आहात. तुमच्या अशा प्राकट्यामुळे त्यांना मोठी संधी मिळेल. ते आता अगदी सहजरित्या तुमचे रूप आणि स्वरूप जाणू शकतील. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी अशा चारही आश्रमातील सर्वच व्यक्ती तुमच्या अवतरणाचा लाभ घेऊ शकतात. हे लक्ष्मीपते, तुमच्या सेवेला लागलेले भक्त निराकारवाद्यांप्रमाणे प्रगत स्तरावरून पतित होत नाहीत. तुमच्या संरक्षणामुळे मुक्तिपथावर सतत संकटे उपस्थित करणाऱ्या मायेच्या अनेक मोठमोठ्या हस्तकांच्या माथ्यावर पाय देऊन त्यांना पायाखाली घालण्यात ते समर्थ होतात. प्रिय भगवंता, तुम्ही प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आपल्या दिव्य रूपात अवतीर्ण होता, त्यामुळे ते तुमचे प्रत्यक्ष दर्शन करू शकतात आणि वेदानुष्ठाने, योग, ध्यान, शास्त्रोक्त भक्ती याद्वारे तुम्हाला पूजेच्या भेटी अर्पण करू शकतात. प्रिय प्रभू, जर तुम्ही आपल्या आनंदमय तथा ज्ञानमय स्वरूपाविषयीच्या सर्व प्रकारच्या अज्ञानी तर्काचे उन्मूलन करणाऱ्या शाश्वत दिव्य रूपात अवतीर्ण झाला नाही, तर सर्व लोक प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली तुमच्याविषयी तर्कच करीत राहतील. श्रीकृष्णांचे आवरण हे भगवंताच्या सर्व कृत्रिम मूर्ती प्रथेला उत्तर आहे. प्रत्येक जण आपल्या प्राकृतिक गुणांनुसार सत्व, रज, तम परमेश्वराच्या रूपाची चुकीची कल्पना करीत असतो. ब्रह्मसंहितेत भगवंत पुराण पुरुष असल्याचे म्हटले आहे. विशिष्ट धर्माचे लोक भगवंत अत्यंत वृद्ध असावा अशी कल्पना करतात, म्हणून ते भगवंताचे रूप एखाद्या अतिशय वृद्ध मनुष्याप्रमाणे चित्रित करतात. ब्रह्मसंहितेत त्यांचा पर्याय दिला आहे. भगवंत सर्व सृष्टीत सर्वाधिक पुरातन असूनही शाश्वत नवयौवन संपन्न आहेत. या संदर्भात श्रीमद भागवतात निभार्पजनम असे शब्द उपयोजिले आहेत. विज्ञानम म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयीचे दिव्य ज्ञान. विज्ञानमचा अर्थ अनुभव सिद्ध ज्ञान. ब्रह्महिंसेत श्रीकृष्णांचे ज्ञान ज्या पद्धतीने प्रस्तुत करतात, त्याच गुरु शिष्य परंपरेच्या अहोराह पद्धतीने आपण दिव्य ज्ञान स्वीकारले पाहिजे. उदाहरणार्थ, ब्रह्मसंहिता हे ब्रह्मदेवांच्या दिव्य अनुभवातून प्रगट झालेले विज्ञान आहे. त्यातून त्यांनी श्रीकृष्णांचे दिव्य धामातील रूप आणि त्यांच्या लीला प्रस्तुत केल्या आहेत. अज्ञान निभिदापर्जनम म्हणजे सर्व प्रकारच्या अज्ञानजन्य तर्काचे खंडन करणारे ज्ञान. अज्ञानातून लोक भगवद्रा विषयी वेगवेगळ्या कल्पना करीत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनानुसार कधी भगवंताचे रूप असते तर कधी नसते. तथापि ब्रह्मसंहितेतील श्रीकृष्णाविषयीचे प्रस्तुतीकरण हे विज्ञान आहे, शास्त्रीय आहे. ब्रह्मदेवाने अद्भुत केलेले ते साक्षात्कारी ज्ञान असून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा स्वीकार केला आहे, त्यात कोणताही संशय नाही. श्रीकृष्णांचे रूप, बासरी, रंग या सर्व गोष्टी सत्यत्वाने आहेत. येथे असे म्हटले आहे की हे विज्ञान सर्व काळ सर्व प्रकारच्या तार्किक ज्ञानाला पराभूत करीत आले आहे. म्हणून तुमचे असे मूळ श्रीकृष्ण रूप प्रगट झाल्याविना तार्किक ज्ञानरूपी अंधकाराचा ध्वंस होणार नाही आणि विज्ञानाचा साक्षात्कारही होणार नाही. अर्थात तुमच्या अवतीर्ण होण्याचे तार्किक ज्ञानाचे अज्ञान विनिष्ट होईल आणि ब्रह्मदेवांसारख्या अधिकाऱ्यांनी अनुभूत केलेल्या ज्ञानाची स्थापना होईल.
प्राकृतिक त्रिगुणाने प्रभावित झालेले लोक गुणसंबंधानुसार आपापल्या स्वतंत्र भगवंताची कल्पना करतात. अशा अनेक मार्गाने भगवंताचे प्रस्तुतीकरण करण्यात येते. परंतु तुमचा वर्तमान अवतार तुमचे मूळ रूप कसे आहे ते प्रस्थापित करेल. निराकारवादी लोक सदोष मताचा आग्रह धरून मोठा प्रसाद करतात. ते असे समजतात की भगवंताचे भौतिक जगात अवतरण होते तेव्हा त्यांचे ते रूप पंचभौतिकच असते, परंतु सत्वगुण युक्त असते. वस्तुत श्रीकृष्ण रूप किंवा नारायण रूप कोणत्याही भौतिक कल्पनेच्या मर्यादित नाही. निराकारवाद्यांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी देखील नारायणो परोव्यक्तम हे मान्य केले आहे. भौतिक सृष्टीचे कारण अव्यक्त प्रकृती आहे आणि भगवान श्रीकृष्ण या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे दिव्य स्वरूपे आहेत. श्रीमद भागवतात त्यांचे विशुद्ध सत्व म्हणून वर्णन करण्यात आले आहे. ते प्राकृतिक सत्वगुणांच्या संसर्गातही नाहीत. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या स्थितीच्या पलीकडे सच्चिदानंद स्वरूपे आहेत. प्रिय भगवंता, तुम्ही युगायुगातून प्रगट होत असता तेव्हा विभिन्न परिस्थितीनुसार वेगवेगळी नावे आणि रूपे धारण करतात. श्रीकृष्ण हे तुमचे एक प्रमुख नाव आहे, कारण तुम्ही सर्वकर्षक आहात. तुम्हाला श्याम सुंदर म्हणून संबोधण्यात येते, कारण तुमचे सौंदर्य दिव्य आहे. श्याम म्हणजे सावळा, तरीही तुम्ही कोटी कोटी कामदेवांपेक्षाही सुंदर आहात. कंदर्प कोटी कमनीय जरी तुमच्या अंग कांतीची तुलना श्याम मेघाशी करण्यात येते, तरी तुम्ही परम दिव्य स्वरूपी असल्याने तुमचे सौंदर्य कामदेवाच्या सौंदर्यापेक्षा अनंत पटीने अधिक आहे. कधी कधी तुम्हाला गिरीधारी म्हणून संबोधण्यात येते, कारण तुम्ही गोवर्धन पर्वत उचलला. तुम्हाला नंदन वासुदेव किंवा देवकी नंदन असेही संबोधिण्यात येते, कारण तुम्ही नंद महाराज वसुदेव देवकीच्या पुत्ररूपाने अवतीर्ण होता. तथापि निर्वेशवादी लोक तुमची अशी नावे तुमच्या विशिष्ट कार्यावरून किंवा गुणावरून पडली असल्याचे समजतात, कारण ते एका निरीक्षकाच्या भूमिकेतून तुमच्याकडे पाहतात. प्रिय प्रभू, मानसिक तर्काने तुमचे परम स्वरूप, रूप आणि लीला यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणजे वास्तविक जाणीवेप्रत पोहोचण्याचा मार्ग नव्हे. मनुष्याने स्वतःला प्रेममय सेवेत संलग्न करायला हवे, तेव्हाच तो तुमचे परम स्वरूप, दिव्य नाम, रूप, गुण इत्यादी जाणू शकतो. तुमच्या चरणकमळाच्या सेवेत वास्तविक ज्याला थोडीशी जरी गोडी आहे, तोच केवळ तुमचे दिव्य स्वरूप आणि गुणांविषयी समजू शकतो. इतर लोक लाखो वर्ष तर्क करीत राहतील, परंतु तुमच्या वास्तविक स्थितीचा एक अंशही जाणणे त्यांना शक्य नाही. भगवान श्रीकृष्ण भक्तांद्वारे कधीही जाणले जाऊ शकत नाहीत, कारण श्रीकृष्णांच्या वास्तविक स्वरूपावर योगमायाचे आवरण आहे. भगवद्गीतेतही याची पुष्टी होते. नहा प्रकाश सर्वस्य भगवंत म्हणतात, मी सर्वांसाठी प्रकाशित होत नाही. भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रात रणांगणावर प्रत्यक्षपणे उपस्थित होते आणि सर्वांना त्यांचे दर्शन झाले, परंतु सर्वांनाच ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजू शकले नाही. तरी सुद्धा त्यांच्या उपस्थित रणांगणावर मृत्यू पावलेले सर्व योद्धे भौतिक बंधनातून सुटून मुक्तीला प्राप्त झाले. हे प्रभू, निराकारवादी लोकांना आणि नास्तिकांना तुमचे नाम आणि रूप अभिन्न कसे आहे हे समजत नाही. भगवंत परम स्वरूपी असल्याने त्यांचे नाम आणि रूप भिन्न नाही. भौतिक जगात मात्र नाव तथा रूप यात भेद आहे. आंबा या नावाहून वास्तविक आम्रफळ वेगळे आहे. आंबा म्हणून कोणी आंब्याची रुची जाणू शकत नाही, परंतु भगवन नाम आणि प्रत्यक्ष भगवंत अभिन्न असल्याचे जाणणारा भक्त हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनात संलग्न राहून हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे भगवंताच्या संगतीचा साक्षात्कार निरंतर करतो. परम सत्याविषयाच्या ज्ञानात जे अत्याधिक उन्नत नाहीत, त्यांच्याकरिता भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य लीला प्रकाशित करतात. असे लोक केवळ भगवंताच्या लीलांचे स्मरण करून पूर्ण लाभ प्राप्त करू शकतात. ज्याप्रमाणे भगवंताचे दिव्य नाम आणि रूप अभिन्न आहे,
त्याचप्रमाणेच भगवंताच्या दिव्य लीला आणि त्यांचे रूप हे देखील अभिन्न आहेत. स्त्रिया, श्रमिक, वैश्य अशा अल्पबुद्धी असणाऱ्या वर्गासाठी महर्षी व्यासदेवाने महाभारताची रचना केली. महाभारतात भगवान श्रीकृष्ण आपल्या वेगवेगळ्या कृतीमधून उपस्थित आहेत. महाभारत हा इतिहास आहे आणि केवळ श्रीकृष्णांच्या दिव्य कार्यांचे अध्ययन, श्रवण, स्मरण करून अल्पबुद्धीचा वर्ग देखील क्रमाक्रमाने शुद्ध भक्ताच्या स्तरावर उन्नत होऊ शकतो. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य चरणकमळांच्या चिंतनात सदैव घडून गेलेले तसेच श्रीकृष्ण भावनेत त्यांच्या भक्तिपूर्व सेवेत अखंडपणे संलग्न असलेले शुद्ध भक्त हे या भौतिक जगात आहेत असे समजण्यात येत नाही. श्रील रूप गोस्वामी स्पष्ट करतात की जे तन, मन आणि कर्म यांद्वारे सदैव श्रीकृष्ण भावनेत संलग्न आहेत ते वर्तमान शरीरातच मुक्त झालेले आहेत. भगवत गीतेतही याची पुष्टी करण्यात आली आहे. भक्ती मार्गात संलग्न असणाऱ्यांनी भौतिक स्थितीला अगोदरच पार केलेले असते. भगवान श्रीकृष्ण भक्त आणि अभक्त अशा सर्वांनाच जीवनाच्या परम ध्येयाची अनुभूती करून देण्याची संधी प्रदान करण्यासाठी अवतीर्ण होतात. भक्तांना त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि पूजा करण्याची संधी मिळते. जे त्या स्तरावर नाहीत त्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्याची संधी मिळते आणि त्या योगी देखील त्याच स्तरावर प्रगत होतात. प्रिय प्रभू, हे ईश, तुम्ही ज्या वेळी पृथ्वीवर प्रगट व्हाल त्यावेळी कंस आणि जरासंधासारख्या समस्त असुरांना नष्ट कराल. त्यामुळे जगाचे भाग्य उजळून निघेल. तुम्ही ज्यावेळी पृथ्वीवर भ्रमण कराल त्यावेळी तुमचे चरणकमळ, ध्वज, त्रिशूळ आणि वज्रासारखी चिरहानी ही भूमी अंकित करतील. आम्हालाही त्यांचे दर्शन प्राप्त होईल. अशा प्रकारे धरणी आणि स्वर्गलोकातील आमच्यासारखे रहिवासी अशा दोघांवरही तुम्ही कृपावंत व्हाल. हे प्रभू, देवता प्रार्थना करीत होत्या, तुम्ही अजन्मा आहात म्हणून आनंदमय लीला संपादन करण्या व्यतिरिक्त आपल्या अवताराचे दुसरे कारण आम्हाला दिसत नाही. भगवद्गीतेत जरी भगवंताच्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले आहे की ते साधूंचे संरक्षण करण्यासाठी आणि अभक्तांचा नाश करण्यासाठी अवतीर्ण होतात, तरी वस्तुत ते आपल्या भक्तांच्या भेटीकरताच अवतीर्ण होतात. ते केवळ अभक्तांचा विनाश करण्यासाठीच प्रगट होतात असे नव्हे. अभक्त तर केवळ भौतिक प्रकृतीच्या एका लाथेने सुद्धा नष्ट होऊ शकतात. बहिरंगा शक्तीच्या अर्थात भौतिक प्रकृतीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या स्वरूपाच्या क्रिया प्रतिक्रिया आपोआपच घडवून आणल्या जातात. परंतु तुमच्या व्यक्तित्वाशी अभिन्न अशा तुमच्या दिव्य नामाचा आश्रय घेऊन भक्तिजन मात्र पूर्णपणे सुरक्षित असतात. भगवंत प्रगट होतात तेव्हा भक्ताचे संरक्षण आणि दुष्टांचा विनाश हाच केवळ त्यांचा उद्देश आहे असे मुळीच नाही. या गोष्टी केवळ त्यांच्या दिव्य आनंदासाठी आहेत. त्यांच्या अवतरणाचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. प्रिय प्रभू, तुम्ही यदुवंशाचे मुकुटमणी म्हणून प्रगट होत आहात. आम्ही तुमच्या चरणकमळाशी सादर प्रणाम करतो. या अवतरणापूर्वी तुम्ही मत्स्य, हयग्रीव, कूर्म, हंस, प्रभू, रामचंद्र, परशुराम असे अनेक अवतार धारण केलेले आहेत. प्रभू, या स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान रूपात तुम्ही संपूर्ण त्रैलोक्यात आम्हाला संरक्षण द्यावे. असेच आमचे जीवन शांततेने व्यतीत व्हावे म्हणून आमची सर्व विघ्ने दूर व्हावीत अशी आम्ही तुमच्या पदांशी विनंती करतो. प्रिय देवकी माते, तुमच्या गर्भात स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान वसलेले असून ते आपल्या सर्वच प्रकाश रूपात अवतीर्ण होत आहेत. ते मूळ भगवंत असून आमच्या कल्याणार्थ अवतार घेत आहेत. म्हणून तुम्ही आपला बंधू भोजराज कंस याचे भय बाळगू नये. स्वयं भगवान असलेले तुमचे पुत्र श्रीकृष्ण धर्माने चालणाऱ्या यदुवंशाचे संरक्षण करण्याकरता स्वतःच अवतीर्ण होत नसून ते त्यांचे स्वयं प्रकाशरूप भगवान बलराम यांच्या सहित अवतीर्ण होत आहेत. देवकीला आपल्या बंधूचे कंसाचे अतिशय भय वाटत होते, कारण त्याने तिच्या पूर्वीच्या बालकांचा वध केला होता. आता तिला श्रीकृष्णांविषयी
चिंता लागली होती. विष्णू पुराणात सांगितले आहे की देवकीचे सांत्वन करण्याकरिता स्वर्गातील देव आपल्या पत्न्यांसमवेत तिच्या भेटीला वारंवार येत आणि तिला आता कंसाचे भय बाळगण्याचे काही कारण नाही असे सांगून धीर देत. केवळ भूभार क्षीण करण्यासाठीच नव्हे तर यदुवंशाचे हित जतन करण्यासाठी आणि देवकी वसुदेवांचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान देवकीच्या गर्भातून विशेष रूपाने अवतीर्ण होत होते. श्रीकृष्णाने वसुदेवांच्या मनात प्रवेश केला. पश्चात ते देवकीच्या मनात प्रविष्ट झाले आणि नंतर त्याने देवकीच्या गर्भात स्थानांतर केले हे आपण येथे लक्षात ठेवले पाहिजे. याप्रमाणे देवतांनी गर्भस्थ भगवंताची स्तुती केली आणि शिवब्रह्मादी प्रमुख देवदेवता स्वर्गलोकातील आपल्या निवासस्थानाकरता निघून गेल्या.